नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल राज्यभरात प्रचंड चर्चा आहे. गावोगावी, बाजारात, सोशल मीडियावर, बातम्यामध्ये ठिकठिकाणी एकच प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे लाखो महिला अपात्र झाल्या म्हणे हप्ते बंद होणार म्हणे, काही नवीन नियम आलेत का? पण कोणतीही अफवा न मानता आपण थेट सरकारी GR मध्ये काय लिहिले आहे, कोणते नियम आहेत आणि नेमके कोणत्या आधारावर महिलांना अपात्र केले जात आहे याबद्दल अगदी स्पष्ट माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, प्रथम योजना कधी लागू झाली? तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात 28 जून 2024 रोजी लागू करण्यात आली. याच दिवशी पहिला अधिकृत GR शासन निर्णय आला आणि त्यामध्ये अपात्र अटी शर्ती ठरवण्यात आल्या. त्यानंतर 3 जुलै 2024 रोजी आणखी एक महत्त्वाचा GR काढण्यात आला. यामध्ये काही नियमामध्ये बदल, काही सवलती तर काही नवीन अटी जोडण्यात आल्या. म्हणजे योजना एकदा ठरली नाही, तर वेळोवेळी सुधारणा आणि बदल करण्यात आला. तर KYCचा मुद्दा लोकांमध्ये सर्वात मोठा एक गैरसमज आहे. आता सर्वात आधी लोकांच्या मनातला मोठा गैरसमज दूर करतो. KYC केलं नाही म्हणून महिला अपात्र होतात, हे चुकीचं आहे. होय मित्रांनो, KYC ही फक्त ओळख पडताळणीची प्रक्रिया आहे. सरकारने KYC ची शेवट तारीख दिलेली आहे 31 डिसेंबर 2025. आतापर्यंत KYC न केल्यामुळे एकही महिला अपात्र केली गेलेली नाही आणि हप्तेही बंद केले गेलेले नाहीत. KYC मध्ये विचारले जाणारे प्रश्न असे: कुटुंबात सरकारी नोकरदार आहे का? पेन्शनधारक आहे का? कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी आहेत का? हे प्रश्न फक्त नोंद घेण्यासाठी आहेत, नवीन GR वर आधारित घेतलेले जातात. तर कुटुंब म्हणजे नेमकं कोण? GR मधील अधिकृत व्याख्या. लोकांचा दुसरा मोठा गोंधळ म्हणजे कुटुंब म्हणजे रेशन कार्ड की एकत्र राहणारे. तर GR नुसार कुटुंब पती पत्नी, अविवाहित मुले मुली यात रेशन कार्डाचा काही ठिकाणी उल्लेख नाही. म्हणजेच जर आई आणि अविवाहित मुलगी असे कुटुंब असेल तर दोघेही लाभ घेऊ शकतात. विवाहित मुलगी या कुटुंबात मोजली जात नाही. तर कोणत्या महिलांना लाभ मिळतो? योजनेनुसार खालील महिलांना लाभ मिळतो: विवाहित महिला, विधवा, घटस्फोटित, परित्या, निराधार महिला, कुटुंबातील एक अविवाहित महिला. वयमर्यादा किमान 21 वर्ष, कमाल 65 वर्ष. या नियमामध्ये कोणताही बदल नाही. तर सरकारी नोकरी आणि पेन्शन सर्वात महत्त्वाची पात्रता अट. मित्रांनो, योजनेत मोठ्या प्रमाणात अपात्रता ज्या कारणामुळे होते ते आहे: कुटुंबातील सदस्य जर सरकारी कर्मचारी असेल किंवा पेन्शनधारक असेल तर महिला थेट अपात्र ठरते. हे GR मधील स्पष्ट नियम आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे किंवा सेवानिवृत्त पेन्शनधारक जर या ठिकाणी कोणाचा नाव असेल तर योजना लागू होत नाही. तर 2.5 लाखापर्यंत उत्पन्न कोण पात्र, कोण अपात्र? तर काही जण म्हणतात की 2.5 लाखाचं उत्पन्नाचा नवीन नियम लावला, पण प्रत्यक्षात हा नवीन नियम पहिल्या GR पासूनच आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पादन 2.5 लाख रुपये पर्यंत असेल तरच लाभ मिळतो. यात मात्र एक सवलत दिली आहे: पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक महिलांना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागत नाही. इतर सर्वांना उत्पन्नाचा दाखला अनिवार्य आहे. ज्यांनी उत्पन्नाचा दाखला दिला नाही किंवा चुकीचा दिला किंवा 2.5 लाखापेक्षा जास्त दाखवले त्या महिलांना अपात्र केले जात आहे. तर इतर योजनांमधील लाभ: 1,000 रुपयाचा नियम. पहिल्या GR मध्ये म्हटलं होतं की जर एखाद्या महिलेला सरकारकडून आधीच 1,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मासिक लाभ मिळत असेल तर ती अपात्र. पण नंतर हा नियम शिथिल केला. आता बदल असा: जर दुसऱ्या योजनेतून 300, 400, 500 रुपये मिळत असतील तर उर्वरित रक्कम राज्य सरकार देते. उदाहरणार्थ, PM किसानतून 600 मिळाल्यास त्या योजनेतून 400 मिळते. यामुळे हजारो महिला पात्र राहतात. तर जमिनीची अट रद्द करण्यात आली. पहिल्या GR मध्ये जमीन मर्यादा होती: कुटुंबाची 5 एकर पेक्षा जास्त जमीन नको. हा नियम नंतर पूर्णपणे रद्द करण्यात आला. आता जमिनीची कोणतीही मर्यादा नाही. तर आवश्यक कागदपत्रे नवीन व जुन्या दोन्ही महिलांसाठी: आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक पासबुक, पत्नीचे रेशन कार्ड. विवाहित महिलांसाठी तर उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखापर्यंत, कास्ट प्रमाणपत्र जर लागू असेल तर, नवीन फोटो, विधवा असल्यास
डेथ सर्टिफिकेट घटस्फोटित असेल तर कोर्ट ऑर्डर यापैकी उत्पन्न दाखला महत्वाचा दस्तावेज आहे. तर महिला अपात्र का ठरत आहेत, तर याचे मुख्य 7 कारण ते आपण जाणून घेऊया. आता मुद्द्याला हात घालूया. गेल्या काही दिवसापासून ज्या महिला मोठ्या प्रमाणात अपात्र होतात आहेत त्याची मुख्य कारणे पुढील प्रमाणे आहेत. 1. कुटुंबात सरकारी कर्मचारी किंवा पेन्शन धारक असणे सर्वात कॉमन कारण. 2. उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असणे. 3. उत्पन्नाचा दाखला सादर न करणे. 4. चुकीची माहिती दिली जाणे, उदाहरणार्थ पतीचे नाव न देणे, बेरोजगार दाखवणे पण प्रत्यक्षात पगार मिळत असणे. 5. कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेण्याचा प्रयत्न करणे, वय 21 पेक्षा कमी 65 पेक्षा जास्त असणे. 7. दस्तऐवजी पडताळणी जुळत नाही. तर ही 7 कारणे शासनाच्या GR मध्ये स्पष्ट आहेत. तर सरकारने लाखो महिलांना अपात्र केलं, यात किती तथ्य आहे? मित्रांनो, अजूनपर्यंत सरकारने अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही. केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हा आकडा येणार आहे. म्हणून सोशल मीडियावर पसरली जाणारी लाखो महिला बाद, योजना बंद होते, हप्ते थांबणार ही विधानं अफवा आहेत. शासनाने कुठेही योजना बंद करण्याचा उल्लेख केलेला नाही. तर शेवटचा महत्वाचा मुद्दा, केवायसी घाई करू नका. लोकांना वाटतं केवायसी आता लगेच नसेल तर हप्ते बंद होतील, पण GR नुसार 31 डिसेंबर 2025 पर्यंत वेळ आहे. त्यामुळे सुरक्षितपणे योग्य माहितीने आणि योग्य कागदपत्रांनी केवायसी करा. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत महत्वाची योजना आहे. काही महिला अपात्र ठरत आहेत कारण त्या अटी शर्तीच्या बाहेर आहेत आणि हे सर्व नियम शासनाच्या अधिकृत GR नुसार लागू केले जात आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला योजनाबद्दल, पात्रता, अपात्रतेची कारणे, दस्तऐवज, केवायसी प्रक्रिया, GR मधील स्पष्ट नियम सगळं अगदी स्वच्छपणे समजलं असेल. मित्रांनो, अशीच खरी आणि अचूक माहिती नियमितपणे मिळवण्यासाठी संदीप कृषी सेवा केंद्र YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया. धन्यवाद. जय जवान, जय किसान.